तसा तर नाही ना खाल्ला. काय खातेस तू? काय खातेस? आणि तिला नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. आज आहे आषाढ एकादशी आणि आज आषाढ एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आजचं रुटीन, सकाळचं रुटीन, शिवाय पूजा, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. काल मी शणायचा एक लुक केला होता साडीवरती, नऊवारीवरती, ते पण तुम्हाला मी शेअर करते थोडक्यात. आणि त्या लुकचे डिटेल्स आहेत ना, म्हणजे त्यांचा आंबाडा कसा करायचा, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचा मेकअप कसा करायचा, हे सर्व आपल्या स्वाती स्टाईलच्या या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि तुमच्या मुलीचा सुंदर असा लुक करू शकता. तर आज सकाळचं मी खिचडी बनवणार आहे नाश्त्याला, आणि बाकीचं जे सगळं रुटीन आहे सकाळपासूनचं ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, आज मी ना असा ड्रेस घातला आहे व्हाईट कलरचा. मला ॲक्च्युली आज साडी घालायची होती, पण माझ्याकडे तसे डेली वेअरचे एक पण आता नवीनमध्ये किंवा चांगली अशी साडी नाही आहे. ज्या डेली वेअरच्या साड्या असतात तर त्या गावीच मोस्टली राहिलेल्या असतात, आणि डायमंड किंवा ते साड्या मग घालून रोजची कामं करायला नकोच वाटतं, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि म्हटलं चला ड्रेसवरतीच करावं. तर चला आता बघूयात. तर इकडे बघा मी लेपन करून ठेवले. इकडे तुम्हाला वाटी दिसत असेल, या वाटीमध्ये ना मी हळदी चंदनाचं लेपन केले आणि ते आता उंबऱ्यावरती करणार आहे, आणि शिवाय पूजा वगैरे मस्त करणार आहे. सकाळच्या रुटीनला सुरुवात झाली आहे. नेटवर्क इश्यूमुळे आपले व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, त्यामुळे थोडं समजून घ्या. तर ही जी साडी आहे ना, ही रात्र मी पाण्यातून काढली होती फक्त. त्यामुळे काय झालं होतं की याची जी बॉर्डर आहे ना ग्रीन कलरची, तर ती येलो साडीवरती पूर्ण उतरली, आणि त्यामुळे मध्ये मध्ये येल्लो साडीवरती ग्रीन कलरचे असे पॅच दिसायला लागलेत. आता या साडीची काय स्टोरी आहे पुढे सांगते. तर चला आता आवरायला घेते. तसं पण आज मी सकाळी जास्त लवकर, म्हणजे 5-5:30ला काय उठले नव्हते, 6-6:15च्या दरम्यान उठले होते. आणि त्यानंतर मग एक्झरसाईज, जे पण माझं रुटीन आहे तर ते मी फॉलो केले. अजून मला आंघोळ वगैरे करायचे, पण सकाळची ही विंडो ओपन केली ना, मला खूप छान फ्रेश मस्त वाटतं. यांचे रेनकोट, शणाचे रेनकोट मी ते सुकायला लावते, कारण ते पाणी पूर्ण नितळलं जातं आणि ते छान हवा येते, त्यामुळे ते व्यवस्थित सुकून जातात. रेनकोट वगैरे मस्त घडी वगैरे करून ठेवलं, आणि त्यानंतर घर आवरायला घेतलं. आता स्वतःला फ्रेश होण्याअगोदर घर स्वच्छ करणं, फ्रेश करणं मला खूप चांगलं वाटतं. शिवाय घरामध्ये निगेटिव्हिटी, घरातला कचरा काढून टाकला ना, आंघोळ केल्यानंतर बघायला पण घरामध्ये एक चांगला लुक येतो. तसं तर मी घरामध्ये अजिबात कचरा ठेवतच नाही आहे, आणि तो राहत पण नाही. शिवाय इशिका पण छोटे, ती छोट्या छोट्या खालच्या गोष्टीसुद्धा खाते, त्यामुळे मला वारंवार झाडू मारावा लागतो. तर अशा पद्धतीने घर वगैरे क्लीन करून घेतलं. आता आपलं घर कसंही असू द्या, छोटं मोठं, स्वतःचं किंवा भाड्याचं, जसं पण असेल ते घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवणं हे प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये जास्त करून असतं. कारण बायका जास्त घरामध्ये असतात, आणि घराचं क्लिनिंग हे जास्त आपण पुरुषांपेक्षा, मला तर वाटतं की आपण स्त्रिया खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. तर ह्या माझ्या लग्नामधल्या चेअर आहेत बघा, यांचा तुम्ही कलर वगैरे बघाल ना तर पूर्ण गेलेलं आहे, ह्याचं फिनिशिंग गेलं आहे. पण मी याच्यावरती अशा मस्त जे मॅट आहेत ना त्या टाकलेत, आणि त्याच्यावरती छोट्या पिलो ठेवले, त्यामुळे याला थोडंसं गिट्टप आलं आहे. तर याचा जो सोफा होता तर तो आम्ही टाकून दिले, आणि फक्त चेअरच ठेवलेत. त्यानंतर मग म्हटलं बाहेरचं पण आज क्लीन वगैरे करून घ्यावं. आता बाहेरचे जे आमचे सफाईवाले ताई काका जे आहेत ते छान प्रकारे क्लीन करतात, पण आज मला पूजा करायची होती, आणि शिवाय बाहेर पण क्लीन करून रांगोळी काढायची होती. उंबऱ्यावरती हळदी चंदनाचं लेपन पण करायचं होतं. तर सगळं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे केली, आणि लेपन करायला घेतलं. जेव्हा सणसुद्धा असतो किंवा कोणता एखादा घरामध्ये कार्यक्रम असतो, तर त्यावेळेस मी लेपन आवर्जून करते. आधीमध्ये जसा मला वेळ भेटेल इशिकामधून तसं माझं लेपन चालू असतं. घरामध्ये पॉझिटिव्हिटी, वातावरण हेल्दी राहण्यासाठी घरातलं मला असं वाटतं की खरंच हळदी चंदनाचं जे मी लेपन करते ना उंबऱ्यावरती, त्याचा खरंच फरक पडतो आहे. आता प्रत्येक गोष्टीवर आपण किती प्रमाणात विश्वास ठेवतो आहे, किती त्या गोष्टी विश्वासानं करतो आहे, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे माझा तर याच्यावरती विश्वास आहे, आणि मी करते. आणि शिवाय मला छान वाटतं, कारण त्यामुळे उंबरट्याची पूजा होते, स्वच्छता होते, आणि आपली जी सकारात्मकता आहे तर ती सर्व इथून सुरुवात होते. कारण वास्तू ही पण हमेशा तथास्तू म्हणत असतं, त्यामुळे आपण जसं वास्तूमध्ये बोलतो, वास्तूला आपण जसं ठेवतो, अगदी त्या पद्धतीनं आपल्याला त्याचे रिफ्लेक्शन भेटत असतात. त्यामुळे मी हळदी चंदनाचं लेपन मला आवडतं करायला. त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे जे पण काही गोष्टी आहेत ते टाकते, जे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. मस्त पूजा वगैरे केली. आता ही सर्व आमची मंडळी आतमध्ये झोपलेली आहेत, आणि माझं इकडे चालू आहे. आता इशिका झोपले, त्यामुळे या गोष्टी माझ्या पटपट होत आहेत. नाहीतर मग इशिकाला सांभाळता 5 मिनटाचं काम माझं 1 तासामध्ये होतं, कारण ती इतकी ओढाओढ करते ना, पूर्ण पॅच पाडते,
जे हळदी चंदनाचं लेपण आहे त्याच्यावरती दिवा लावला, दिव्याची पूजा केली, मस्त धूप लावली आणि साधीशी रांगोळी काढलेली आहे. कारण सकाळच्या घाईमध्ये अगदीच भरगच रांगोळी मला तरी जमत नाही, होत नाही. आणि त्यानंतर पूजा करायला घेतली. आता सकाळचं असं चाललेलं की माझे मिस्टर पूजा करतील, पण त्यांना पण सकाळचा वेळ नव्हता. मग म्हटलं चला आता पूजा करून घ्यावा. पापा बघा काय करतात. पापा इशू पापा ये इशू ये इकडे आमचे देव आता खाली ये इकडे. हे थोड्या वेळासाठीच असणार आहे हे सगळं. आज एकादशी आहे त्यामुळे मी पूजा करते खरं, नाहीतर पूजेला पूर्ण विराम मिळालाय खूप दिवसांपासून आमच्या. तर आता आज एकादशीमुळे करणार आहे आणि थोडाच वेळ आमचे देव राहणार आहेत खाली. इशूला कुठेतरी वॉकर मध्ये वगैरे ठेवून नंतर मग देवाला वरती. आणि ह्याचं कधी करणार आहे तुम्ही? आज बघू उद्या बघू. आता देवांना मी फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी असं मंदिरात ठेवले. त्यानंतर इशिकाचे पराक्रम चालू होतात आणि तिला होल्ड करण्यासाठी मी त्या वॉकरमध्ये वगैरे टाकते किंवा काहीतरी असं ऑप्शन शोधून काढावा लागतो जेणेकरून इशू त्या दिव्याला वगैरे पकडू नये. आज उपवास आहे, लक्षात राहून द्या. हे बघा सगळे देव आणि सगळं वरती मंदिरावरती ठेवले कारण इशूचं चालू झाले परत इथे खेळायचं. तिला सांगून काही समजत नाही काय करणार. आणि आज चक्क तिनं ना गंध गोळी खाल्ली. तिचे लिप्स बघा ऑरेंज ऑरेंज पूर्ण दिसत आहे. काय खाते? जेजे बाप्पाचा प्रसाद तर नाही ना खाल्ला? काय खातेस तू? काय खातेस? आणि तिला एवढं मजा वाटते बघा. असा डान्स आम्हाला पाहिजे. मंदिराला पकडून डान्स करते आणि मंदिरावरती पण चढतीये. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की मग ताई तू मंदिर वरती का लावत नाहीये. तर पाऊस एवढा पडतोय. बऱ्याच वेळा त्या दादांना पण आम्ही सांगितलं की एक आम्हाला ड्रिलचं होल मारून द्या. खाली दुकानामध्ये पण जाऊन ते आले तर ते येतोच बोलतायत आणि अजून आलेली नाहीये. जवळपास या गोष्टीला 8-10 दिवस होऊन गेले की येतो बोलतायत. मग यांचे जे फ्रेंड आहेत तर त्यांना सांगितले की यायला, तर त्यांना पण सुट्टी नाहीये. मग असंच त्यामुळे ते रखडलं गेले काय माहिती. कारण कधी कधी एखादी गोष्ट व्हायचं म्हटलं ना तर ते गोष्टींना खूप टाईम जातो आणि त्या गोष्टी त्या वेळेनुसारच होतात. त्यामुळे माझं बहुतेक मंदिराचं राहिलं असेल. आणि मला म्हणजे आतमधून एक असं रोज जरी काम केलं ना असं वाटतं की आज ही गोष्ट राहिली. मंदिराकडे बघितलं का असं होतं की राहिलंय हे सगळं. स्वामी महाराजांना वाटेल ना की मंदिर या दिवशी वरती त्यांची व्यवस्थित सोय होते, त्या वेळेस ते मंदिर व्यवस्थित वरती लावलं जाईल. तर खिचडी वगैरे केली. शनायासाठी मी अशी खिचडी केली होती की ज्याच्यामध्ये तिखट नव्हतं टाकलं आणि ती खाते मस्त. इशूला खिचडी थोडीफार देईल कारण तिथे अजून खूप खिचडी जड असते. आणि बघा ती घंटी वाजवते. बघा आमची देवपूजा अशी असते की आमचे देव असे टाकायचे आणि वरती पूजा. कसं पडलंय ते देव जय जय बाप्पा हां, आणि मग घंटी वाजवायची. असं असतं इशूचं काम. जय जय बाप्पाच्या समोर पण ती जय जय बाप्पा खाली टाकते मग घंटी वाजवते. असं करते इशू. तर आता आवडते. आणि शनायाचा काल जो लुक केला होता ना तर तो टीचरने सांगितले की रिपीट लुक करायचं आहे कारण शनायाचं आज ते सॉन्ग होणार आहे. काल ते सॉन्ग झालेलं नाही आहे त्यामुळे परत मला तिची साडी आणि मेकअप हे सगळं परत करावं लागणार आहे आज. आणि रात्री काय झालेलं की तिचं काल फंक्शन झालं नाही म्हणून मी काय केलं होतं साडी इथे धुवायला टाकली होती आणि म्हटलं आता आज काय फंक्शन नाही आहे. पण जेव्हा साडी धुवायला टाकली आणि थोड्याच वेळा टीचरचा फोन आला की उद्या शनायाचं त्यांचं सॉन्ग होणार आहे आणि चंद्रभागेच्या तिरीतीचं ते सॉन्ग आहे टाळावरती. मस्त आहे ते सॉन्ग. तर शनायाच्या आज लास्ट पेपर पण आहे, सॉन्ग पण आहे आणि शनायाला मला नऊवारी लुक करून परत आज पाठवायचं आहे. आज मी तिला नेसवणार आहे ही साडी. बघा ही जी साडी आहे ना तर ही येलो कलरची साडी आहे आणि ही स्मिताची साडी आहे. मी मागे एकदा गेली होती ना स्मिताकडे तर तेव्हा तिच्याकडून ही साडी घेऊन आलेली. असंच मला कोणत्या तरी व्हिडिओसाठी वगैरे होईल म्हणून. आणि मग विचार आला की मी सकाळपासून विचार करत होते की शनायाला कोणती साडी नेसू कारण मी अजूनही शनायाला नऊवारी साडी कधीच विकत घेतलेली नाहीये. ज्या पण साड्या असतात ना तर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या मी तिला स्वतःच्या माझ्या साड्या तिला नऊवारी म्हणून नेसवून देते. पण यावेळेस काय झालं की ब्लाऊज जो मी शनायासाठी शिवला होता तर तो मी शिवण्याला वापरला आणि शिवण्याचाच आता तो साईजचा झालेला आहे. शनायाला तो येत नाहीये म्हणून मी गावीच तो ब्लाऊज शिवण्याकडे ठेवून आली. मग मी विचार करत होते की शनायाला एक ब्लाऊज शिवून घेऊ पण एवढ्या घाईमध्ये तो ब्लाऊज शिवणं झालेलं नाहीये माझ्याकडून. मग हा स्मिताचा जो ब्लाऊज आहे ना
तर याच स्मिताच्या ब्लाऊजला ना मी 5 नंबरच्या टीप हातानेच हात शिलाई करणार आहे, म्हणजे जेणेकरून तिला थोडंसं फिटिंगला होईल. आता एवढंच की हिचा जो गळा आहे ना तो थोडा मोठा होईल आणि शनायला पण थोडा मोठा होईल, पण आता ऑप्शन नाहीये, काहीच करू शकत नाहीये मी. पण नऊवारी साडी नेसवावी लागते आणि मग अशा वेळेस जर आपल्याकडे ती साडीच नसेल, प्रत्येक वेळेस तर आपण वेगवेगळ्या साड्या विकत नाही आणू शकत नऊवारी साड्या, आणि शिवाय नऊवारी साड्यांनी घ्यायचं, परत ती शिवायची, किंवा रेडीमेड घेतली तर मग ते एकच साडी घेऊन पण मुली कंटाळतात घालून. त्यापेक्षा आपण एक काम करू शकतो की आपण त्यांना 6 वारीची नऊवारी जर साडी नेसवली ना तर ती इतकी छान बसते. शिवाय आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला व्हरायटी म्हणून वेगवेगळ्या साड्या सुद्धा नेसवता येतात. म्हणून मी अशा पद्धतीनं तिला शनायला आज मी ही साडी, हा ब्लाऊजचा जुगाड मी केलाय, कारण हा स्मिताचा ब्लाऊज असल्यामुळे तिला येणार नाहीये हे मला चांगलं माहिती होतं. शिवाय मी तिचं मेजरमेंट घेतलं आणि त्याच्यानंतर मग हातानेच हातशिलाई करायला घेतली. आता मुली जर जास्त मोठ्या असतील, समजा 5वी 6वीच्या वगैरे, तर त्यांना आपण एवढ्या लांब लांब शिलाई टाकून ब्लाऊज घालणं एवढं कम्फर्टेबल वाटत नाहीये. पण या मुली छोट्या आहेत आणि शिवाय त्या जास्त इकडे तिकडे त्यांचे ब्लाऊज होत नाहीये, त्यामुळे मग मी काय केलं की मोठ्या मोठ्या लाईन मारून तिला हा ब्लाऊज कम्प्लीट केलेला आहे. कुठे शिलाई पण द्यायला नको किंवा कुठे जायला नको, आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नव्हता. माझ्याकडे आता माझी कपडे शिवायची मशीन आहे, पण त्याची अवस्था अगदी बिकट झालेली आहे, त्यामुळे मी ते नाही करू शकले. बघा शनायची, खाली बघ जरा, अशी मस्त हेअरस्टाईल आणि शनायचं साडी ड्रॅपिंग, आणि ही शनायला मी ज्वेलरी वगैरे घातले. आणि हा जो टिका आहे ना तर तो आमच्याकडे तो तिच्या ह्याचा कपाळाचा तो सापडलेला नाही, म्हणून मी हातानेच काढले, पण थोडंसं वाकडा झाला, खूप घाईमध्ये मी काढले ते. आणि हे बघा अशी साडी ड्रॅपिंग झालेली आहे. ही स्मिताची साडी आहे. आणि मागून दाखव बाळा, उभी राहा जरा, मागे कर, मागे मागे. हां, हे बघा, हे अशा पद्धतीने मी तिला घरी साडी ड्रॅप केले. फक्त थोडं इथं वाटते ना लूज जरा, तर पुढे बघ. आणि खूप एकंदरीत खूप छान झालं शनायाचं लुक बरं का, मस्त. शनाया तुला आवडला लुक? आवडला? आता जायचं स्कूलला? ओके. तर अशा पद्धतीने एवढ्या घाईमध्ये मी शनायाचा लुक केला अक्षरशः मला. आणि तिला थोडंसं वाटतं आज लेट झाले बाकीचं, त्यामुळे तिचं असं चाललंय बघा. टाळ पण घेतलं. आणि शनायाचा सिंगिंग आहे. कोणतं सॉन्ग आहे शनाया? हा, विठ्ठल विठ्ठल. अशी उभी राहा, अशी कर जरा. शनायाचा लुक करताना इशूकडे जास्त लक्ष देता आलं नाही, पण मी तिला काही खेळणी वगैरे दिली होते ज्याच्यामध्ये ती रमून गेली. आणि शनायाला आता स्कूलला जायचा टाईम पण झाला आहे. शिवाय तिची एक्झाम असल्यामुळे तिला आणखी थोडंसं वेगळं प्रेशर होतं, सॉन्ग पण होतं मग. आणि ती ज्या ताईंसोबत जाते तर त्यांची वेट करत होती ती. तर अशा पद्धतीने हा शनायाचा मी लुक केला आहे. तुम्हाला कसा वाटला हा लुक कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, आणि मस्त राहा आणि खरंच आपले ब्लॉग एन्जॉय करत राहा. बाय बाय.